नमस्कार दोस्तों, माझे चॅनल टीच एम स्टडी हेल्पमध्ये आपले स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पोलीस भरतीचा फॉर्म कशा प्रकारे भरायचा हे सांगणार आहे। मी या व्हिडिओमध्ये नवीन उमेदवार नोंदणी आणि त्यांची ॲप्लिकेशन सबमिट करण्यापर्यंत आणि प्रिंट करण्यापर्यंत सर्व काय प्रोसेस A to Z या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर तुम्हाला सर्वप्रथम या साईटवर येण्यासाठी गूगलमध्ये जायचे आहे आणि गूगलवर सर्च करायचे आहे पोलीस रिक्वायरमेंट 2024.mahit.org अशा प्रकारे टाईप करायचे आहे। तुम्ही हे बघू शकता, अशा प्रकारे टाईप करायचे आहे। त्याच्यानंतर तुम्ही खाली येऊन इथे तुम्हाला महाराष्ट्र पोलीस दिसत असेल तर इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन होईल। त्याच्यानंतर तुम्ही इथं ऑनलाईन अर्ज प्रणालीवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे तुमच्यासमोर महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीची साईट ओपन होईल। तुम्ही या साईटवर येण्यासाठी हा सर्च URL जशाचा तसा टाकून पण येऊ शकता। याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्यासाठी देऊन टाकेन। तर अशा प्रकारे तुमच्यासमोर डॅशबोर्ड आल्यानंतर तुम्ही इथं जर तुमचं रजिस्ट्रेशन पहिलंच असेल तर यूजर ID आणि पासवर्ड टाकून तुम्ही इथं कॅप्चा कोड टाकून लॉग इन करू शकता। सर्वप्रथम आपण नवीन नोंदणी करणार आहोत। याच्यासाठी तुम्ही इथं नवीन नोंदणी करा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन होईल। त्याच्यानंतर तुम्हाला इथं आपला यूजर नेमसाठी इथं तुम्हाला ईमेल ID टाकायची आहे। जशाच्या तशी ईमेल ID अशा प्रकारे तुम्ही ईमेल ID टाकायची आहे। त्याच्यानंतर इथं तुम्हाला एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं तोच पासवर्ड इथं डबल टाकायचा आहे। ठीक आहे, पासवर्ड क्रिएट केल्यानंतर तुम्हाला इथं आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं आपलं नाव टाकायचं आहे इंग्रजीमध्ये। ठीक आहे, इंग्रजीमध्ये टाकल्यानंतर तुम्हाला इथं तेच नाव इंग्रजीमध्ये नाव टाकून आपले पूर्ण नाव टाकून खाली क्लिक केल्यानंतर तेच नाव तुमचे इथे मराठीमध्ये ऑटोमॅटिक टाईप करून येऊन जाईल। जर मराठीमध्ये एकदा चेक करून घ्या की नाव आपलं योग्य येत आहे का। नाव काटेकोरपणे टाका आणि नाव हे आपल्या 10वीच्या सनदी 10वी-12वीची सनदीवर जशी आहे तशी टाकायचे आहे। ईमेल ID मोबाईल नंबर व्यवस्थितपणे टाकायचा आहे। त्याच्यानंतर इथं तुम्हाला आपला जेंडर निवडायचा आहे, म्हणजे लिंग निवडायचा आहे। त्याच्यानंतर तुमचा इथं आधार क्रमांक टाकायचा आहे। आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला इथं आय हॅव रीड इंस्ट्रक्शन मी सूचना वाचली याच्यावर क्लिक करा। सर्व काही माहिती योग्यरित्या टाकल्यानंतर हा कॅप्चा इथे फिल करायचा आहे। त्याच्यानंतर रजिस्टर या बटनावर क्लिक करायचं आहे। इथं काही एरर आला आहे, जसं की इन्फॉर्मेशन चेक, ईमेल ID व्हेरिफिकेशन लिंक चेक युअर स्पॅम फोल्डर मेल्स महाराष्ट्र पब्लिक रिक्वायरमेंट मे बी ड्युअल टू स्पॅम। म्हणजे तुमच्या ईमेल ID तुम्हाला चेक करायचे आहे। तुमच्या ईमेल आयडीवर एक व्हेरिफिकेशन आला असेल तर त्या व्हेरिफिकेशनवर जाऊन तुम्हाला ते व्हेरिफिकेशन कंप्लीट करायचं आहे। तर आम्ही ईमेल आयडीवर जातो आणि व्हेरिफिकेशन कंप्लीट करतो। ते व्हेरिफिकेशन जे ईमेल आहे ते स्पॅम फोल्डरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल। तर मी माझ्या जीमेल ID आलो आहे। तर इथं मी आता तो ईमेल शोधण्याचा प्रयत्न करतो। तर इथं साफ मला ईमेल दिसत नाही। तर मी इथं अपडेटवर चेक करतो तर तरी पण इथं दिसत नाही। तर आपण हे बघू शकता की महापोलीस स्टेट ऑफ रिक्वायरमेंट ईमेल व्हेरिफिकेशन अशा प्रकारे तुमच्यासमोर ईमेल येईल। जर हा ईमेल तुम्हाला सापडत नसेल तर तुमच्या मोबाईलमध्ये स्पॅम फोल्डर म्हणून एक असतं, त्या स्पॅम फोल्डरमध्ये जाऊन तुम्ही अशा प्रकारे ईमेल शोधू शकता। ठीक आहे, कधी तुम्हाला ईमेल अशा प्रकारे अपडेट्सवर पण बघायला भेटेल। अशा प्रकारे ईमेलवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही इथं व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे। व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर यू आर सक्सेसफुली रजिस्ट्रेशन महाराष्ट्र रिक्वायरमेंट अशा प्रकारे पॉपअप तुमच्यासमोर ओपन होईल। त्याच्यानंतर ओके करायचे आहे, म्हणजे तुमचं आता रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे। त्याच्यानंतर तुम्ही इथं यूजर नेम टाकायचा आहे तुमचा आणि पासवर्ड टाकायचा आहे। यूजर नेममध्ये तुम्ही जे काही ईमेल ID दिली ते ईमेल ID टाकायचे आहे
आणि त्यावेळेस तुम्ही जो काही पासवर्ड क्रिएट केला होता तो पासवर्ड इथे खाली टाकायचा आहे. त्याच्यानंतर हा कॅप्चा कोड इथे टाकायचा आहे आणि लॉग इनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर तुम्ही इथं आता अर्ज करण्यासाठी तयार आहात. म्हणजे आता तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं होतं, आता अर्ज आपण करू शकता. यासाठी तुम्हाला इथं अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करावर याचं आहे आणि इथून पदासाठी अर्ज करा याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं 5 स्टेप कंप्लीट करायचं आहे, जसं की वैयक्तिक तपशील, आरक्षण तपशील, संपर्क तपशील, इतर तपशील आणि शैक्षणिक तपशील. तर सर्वात प्रथम आपल्याला स्वतःचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव टाकायचे आहे. ठीक आहे, इथं तुम्ही स्वतःचे नाव टाका, इथं आडनाव टाका, नाही इथं वडिलांचे नाव टाका, इथं वडिलांचे नाव टाका आणि इथं आडनाव टाका. त्याच्यानंतर इथं तुम्ही आईचे नाव टाका इंग्रजीमध्ये. ठीक आहे, सर्व काही नावं तुम्हाला इंग्रजीमध्ये टाकायचे आहेत. त्याच्यानंतर इथं देवनागरीमध्ये आपोआप ते नाव टाईप होईल. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही इथं पद निवडायचं आहे, म्हणजे कोणत्या पदासाठी तुम्ही इथं भरत आहात फॉर्म. तर मी इथं पोलीस कॉन्स्टेबलसाठी भरत आहे, तर मी पोलीस कॉन्स्टेबलसाठी निवडत आहे. आणि त्याच्यानंतर इथं तुम्ही कोणत्या तालुक्यात, कोणत्या जिल्ह्यात भरत आहात तो जिल्हा इथं सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर पुढील पोस्ट याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. वैयक्तिक तपशील भरल्यानंतर आहे आरक्षण तपशील. ठीक आहे, याच्यानंतर तुम्हाला इथं आरक्षण तपशीलमध्ये नक्षलवादी इथं आपोआप नाहीवर सिलेक्शन आलं आहे. त्याच्यानंतर आहे पात्र गुणवत्ताधारक खेळाडू आहात का. जर तुम्ही खेळाडू आहात आणि तुम्हाला जर प्रमाणपत्र असेल तुमच्याकडं तर तिथं होय करायचं आहे, नसताना नाही करायचं आहे. त्याच्यानंतर आहे अंशकालीन आहात का, तर इथं नाही करायचं आहे. म्हणजे अंशकालीन म्हणजे कोणत्या काळासाठी तुम्ही काही वेळासाठी सरकारी नोकरी केली होती का, याची ते तुमच्याकडे प्रमाणपत्र आहे का, याच्यासाठी हे अंशकालीन असतं, तर इथं आपल्याला नाही करायचं आहे. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त आहात का, जर तुम्ही प्रकल्पग्रस्त असतान तर यस करायचं आहे, नाहीतर नाही करायचं आहे. त्याच्यानंतर माजी सैनिक आहात का. त्याच्यानंतरचं आहे माजी सैनिक आहात का, तर इथं जर तुमचे वडील एखादे सैनिक असतात किंवा तुम्ही सैनिक म्हणजे आपले सोल्जर आर्मीमध्ये असतान तर इथे यस करायचं आहे, नाहीतर नाही करायचं आहे. त्याच्यानंतर भूकंपग्रस्त आहात का, म्हणजे तुमच्या गावात किंवा शहरात कधी भूकंप आला होता का, जर आला असेल तर यस करायचं आहे, नाहीतर नाही करायचं आहे. म्हणजे भूकंपग्रस्त असल्यामुळे तुमचे कोणते नुकसान झालं असेल तरच इथं यस करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे गृहरक्षक आहात का, म्हणजे होमगार्ड आहात का, तर असताना तर यस करायचे आहे, नसताना तर नाही करायचं आहे. त्याच्यानंतर आहे पोलीस पाल्य आरक्षणास पात्र आहात का, म्हणजे पोलिसाचे पाल्य आरक्षणात पात्र आहात का, तर असल्यास यस करायचे आहे, नसल्यास नाही करायचं आहे. म्हणजे त्याचा आपल्याला प्रमाणपत्र जर कोणत्या ह्याला जरी तुम्ही यस केलं तर त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडं असणं आवश्यक असते. ठीक आहे, म्हणजे प्रमाणपत्र असन किंवा नसन हे विचार करून तुम्ही यस किंवा नो करू शकता. त्याच्यानंतर आपण अनाथ आहात का, जर तुम्ही अनाथ असताना तर यस करायचे आहे, नसता नो करायचे आहे. त्याच्यानंतर आपण माजी सैनिकावर अवलंबून असलेला मुलगा मुलगी पात्र उमेदवार आहात का, किंवा तुम्ही माजी सैनिक म्हणजे आपले सोल्जर्स आर्मीवर असलेला मुलगा आहात का, असताना तर यस करायचं आहे, नसताना तर नाही करायचं आहे. जर यस केलं तर तुम्हाला त्याचं आरक्षण बी भेटून जाईल. ठीक आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला प्रमाणपत्र लागेल. त्याच्यानंतरचा आपला मुद्दा आहे ज्या प्रवर्गातून तुम्ही अर्ज करू इच्छिता तो निवडलेला प्रवर्ग कोणता, म्हणजे तुम्ही कोणत्या प्रवर्गातून अर्ज करू इच्छिता. SC ST NT OBC जो काही प्रवर्ग तुम्हाला अर्ज करायचा आहे तो प्रवर्ग इथं निवडायचा आहे. ठीक आहे, कोणताही जो प्रवर्ग निवडला तर त्याची इथं जात क्रमांक इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथं तो जात क्रमांकाचा दिनांक टाकायचा आहे, जो तुमच्या जात क्रमांकाच्या प्रमाणपत्रावर तुम्हाला जात क्रमांक आणि तो दिनांक मिळून जाईल. त्याच्यानंतर इथं तुमचं शिक्षण टाकायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं तुम्ही उत्तीर्ण प्रमाणपत्राचा क्रमांक टाकायचा आहे, जे तुम्हाला प्रमाणपत्रावर भेटून जाईल. त्याच्यानंतर त्या प्रमाणपत्रावर दिनांक असतो खाल्ल्या कोपऱ्यात, तो इथं टाकायचा आहे आणि इथं वाईट. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर तुम्ही इथं पुढील पृष्ठावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तिसरा मुद्दा आहे आपला संपर्क तपशील. तर संपर्क तपशीलमध्ये आपल्याला इथं घर क्रमांक टाकायचा आहे आपला. त्याच्यानंतर घर क्रमांकचा जर रस्त्यावरचं नाव असलं तर इथं तुम्ही टाकू शकता. इथं तुम्हाला संपर्काचा पत्ता
म्हणजे आसपासचा कोणता परिसराचे म्हणजे कोणत्या शाळेचे नाव अथवा कोणत्याही प्रसिद्ध ठिकाणाचे नाव इथं टाकू शकता. त्याच्यानंतर इथं तुम्ही किंवा इथं नगराचे नावसुद्धा टाकू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला इथं राज्य निवडायचं आहे, कोणतं राज्य आहे ते. इथं जिल्हा निवडायचा आहे तुम्हाला, तुमचा जो काही जिल्हा आहे ते. त्याच्यानंतर इथं तुम्हाला तालुका निवडायचा आहे. इथं तुम्हाला गावाचे नाव टाकायचे आहे, इथं मुक्काम पोस्ट टाकायचे आहे आणि इथं तुम्हाला तुमचा 6 अंकी पिनकोड टाकायचा आहे. ठीक आहे. इथं जास्त तुम्हाला गोंधळात पडायचं नाही, इथं तुम्ही काही पण टाकू शकता. ठीक आहे. इथं जर काही नसेल तर 0 पण टाकू शकता. त्याच्यानंतर तुम्ही इथं खाली यायचं आहे आणि इथं जर हा पत्ता तुम्ही परमनंट असाल कायमस्वरूपी, तर तुम्ही इथं क्लिक केल्यानंतर हा पत्ता जसाच तसा खाली इथं येऊन जाईल. ठीक आहे. अशा प्रकारे मी इथं पत्ता टाकलेला आहे. त्याच्यानंतर मी इथं याच्यावर जसं क्लिक केलं की तसंच हा पत्ता खाला निघून जाईल, म्हणजे हा पत्ता आपला तोच पत्ता परमनंट राहील. ठीक आहे. जर तुमच्याकडे 2 वेगवेगळे पत्ते असतात तर तुम्ही खाली वेगळा पत्ता पण टाकू शकता इथं क्लिक न करता. त्याच्यानंतर तुम्ही इथं पुढील पृष्ठावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतरचा आहे आपला इतर तपशील. इतर तपशीलमध्ये तुम्हाला इथं तुमचा धर्म टाकायचा आहे, जो काही तुमचा धर्म असेल. त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमची जात टाकायची आहे, कोणती जात आहे ती इथं जात तुम्हाला टाकायची आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला पोटजात असेल तर तुमची इथं पोटजात तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर आहे शासकीय निमशासकीय सैन्य दलात सध्या सेवेमध्ये आहात का, जर असतान तर यस करायचे नाही, अन्यथा नो करायचं आहे. त्याच्यानंतर आहे महाराष्ट्र आदिवासी डोमिसाईल, म्हणजे महाराष्ट्राचे रहिवासी असताना तर इथे यस करायचे आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र आदिवासी तुमच्याकडे जर प्रमाणपत्र असेल म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट असेल तर इथं तुमचं ते सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे आणि जो काही सर्टिफिकेटचा दिनांक आहे तो इथं टाकायचा आहे. तो सर्टिफिकेट नंबर तुम्हाला सर्टिफिकेटवर दिसून जाईल आणि इथं तुम्ही त्या सर्टिफिकेटचा दिनांक इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं ज्या समांतर आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता तो प्रवर्ग इथं तुम्हाला हे तुमच्यासाठी नाही, जर असेल तर तुम्ही इथं निवडू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे तुम्ही जर नॉन क्रिमिलियरमध्ये येत असताना तर इथे यस करायचे आहे आणि आता नो करायचे आहे. त्याच्यानंतर आहे पोलीस शिपाई पदासाठी विहित केलेल्या शारीरिक अर्हता पूर्ण करत आहात का, तर तुम्हाला इथं यस करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे उमेदवार पोलीस शिपाई पदाच्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या दृढ सक्षम आहे का, तर इथं तुम्हाला यस करायचे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा आपला मुद्दा आहे आपल्याकडे सी या प्रकारातील NASचे प्रमाणपत्र आहे का. जर तुमच्याकडं NCCचे प्रमाणपत्र असेल तर तुम्ही इथं होय करायचे आहे, जर नसतं तरी नो करायचे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे आपल्याकडे वाहन चालण्याचे प्रमाणपत्र आहे का, म्हणजे लायसन असेल तर इथं तुम्ही यस करू शकता, नसेल तर नो करू शकता. त्याच्यानंतर आहे आपल्याकडे संगणक हाताळणी येत असलेल्याबाबतचे प्रमाणपत्र आहे का, म्हणजे तुमच्याकडे MSCIT प्रमाणपत्र असेल तर तुम्ही इथं यस करू शकता, अन्यथा नो करू शकता. त्याच्यानंतर आहे आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे आई किंवा वडील पाल्य आहात का, तर असतान तर यस करायचे आहे, तर नसतान तर नो करायचे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथं पुढील पृष्ठावर क्लिक करायचे आहे. आपला 5वा मुद्दा आहे शैक्षणिक तपशील. याच्यानंतर तुम्ही फोटो अपलोड करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला अर्हता याची आहे 12वी, इथे तुम्हाला 12वी सिलेक्ट करायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं विद्यापीठाचे नाव किंवा मंडळ टाकायचे आहे. मंडळ टाकून द्या, जसं की औरंगाबाद किंवा महाराष्ट्र बोर्ड, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या सनदीवर तुम्हाला मंडळ बघायला भेटेल. त्याच्यानंतर उत्तीर्णमध्ये तुम्ही इथं पास क्लास करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमच्या निकालाचे वर्ष इथे टाकायचे आहे, जो काही वर्ष आहे निकालाचे तुम्हाला सनदीवर बघायला भेटेल तो वर्ष इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर प्राप्त गुण, म्हणजे तुम्हाला 12वीला किती गुण पडले ते गुण इथं टाकायचे आहेत आणि कितीपैकी पडले, म्हणजे कितीपैकी पडले ते कितीपैकी गुण इथे टाकायचे आहेत. ठीक आहे. म्हणजे 600 पैकी 530 पडले, अशा प्रकारे म्हणजे प्राप्त गुण इथे आणि कितीपैकी पडले ते इथे टाकायचे आहे. त्याच्यानंतर आहे आपण पदवीधर आहात का. जर तुमची पदवी कंप्लीट झाली असेल, ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं असेल तर तुम्ही इथं यस करायचं आहे. आणि तुम्ही कोणत्या शाखेत पदवीधर असतान तर तिथं पदवी तुम्ही कोणत्या शाखेत कंप्लीट केली ते तुम्हाला निवडायचं आहे. ठीक आहे. इथं निवडल्यानंतर तुम्ही इथं आहे आपण पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट MA BA म्हणजे MA काय केला असेल तर तुम्ही इथं यस करू शकता, अन्यथा
नो करू शकता, यस करून तुम्ही ती पदवी निवडू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात परंतु अंतिम निवड यादीत निवड झाली नाही तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा न्यायमंडळ यांच्या आस्थापनेवर मुलाखत घेऊन करार पद्धतीने काम करण्यास इच्छुक आहात का? म्हणजे समजा तुमची निवड झालीच नाही तरी पण तुम्हाला जर घेतलं तर तुम्ही काम करणे इच्छुक आहात का? जर असताना तर इथं येस करायचं आहे आणि आता तुम्ही नो पण करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथं ठीक आहे, याला मी नाही करू. त्याच्यानंतर तुम्ही इथं याच्यावर हे वाचून घेऊन योग्यरित्या या टिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर अर्जाचे पूर्वादर्शन करून सर्व काही चेक करायचं आहे एकदा. म्हणजे तुमची कोणती चूक फेक झाली असेल तर एकदा चेक करायचं आहे, म्हणजे हे तुम्हाला पुन्हा एकदा दुरुस्त करता येणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं बंद करावर क्लिक करायचं आहे. सर्व काही योग्य असलं तरी तिथं जतन करायचं आहे, नाही तर तुम्ही मागील पृष्ठावर जाऊन बदल करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही इथं जतन करावर क्लिक करायचं आहे. कृपया माहिती पुन्हा तपासून घ्या. एकदा जतन केलेली माहिती संपादित करू शकत नाही. अशा प्रकारे तुमच्यासमोर पॉपअप मेसेज आल्यानंतर इथं ओकेवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमची माहिती यशस्वीरित्या सबमिट झाली आहे आणि हा तुमचा टोकन नंबर आहे. हा टोकन नंबरची तुम्हाला एक फोटो काढून घ्यायचे आहे, म्हणजे तुम्हाला हा टोकन नंबर पुढे जाऊन कामाला येईल. फोटो अथवा स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता. त्यानंतर मी इथं ह्याला ओकेवर क्लिक करत आहे. यानंतर आपल्याला इथं फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करायची आहे. ठीक आहे. ही आता ह्याच्यानंतरची स्टेप आहे. त्याच्यानंतर आपण पेमेंट करायची आहे. यासाठी मी इथं छायाचित्र अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरीवर क्लिक करत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं फोटो अपलोड करायचे आहे आणि इथं तुमची सही अपलोड करायची आहे. याच्यासाठी तुम्हाला इथं छायाचित्रावर क्लिक करायचं आहे. आता इथे इंस्ट्रक्शन आहेत की तुम्हाला छायाचित्र कशा प्रकारे अपलोड करायचे आहे. तर छायाचित्र हे JPG किंवा PNG फॉर्मॅटमध्ये असले पाहिजे आणि छायाचित्र हे 5 KB ते 20 KB मध्येच असले पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर हे घेणार नाही. त्याच्यानंतर त्याची रुंदी ते 108 पिक्सल असली पाहिजे. उंची हे 200 ते 212 पिक्सेल्स असली पाहिजे. छायाचित्राचे क्रॉप करण्याचे टप्पे तुम्ही अशा प्रकारे वाचून करू शकता. आता जसं की मी तुम्हाला लांबी, उंची व रुंदी करून दाखवतो. त्यासाठी मी इथं चूज फाईलवर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. यानंतर तुमचं ते छायाचित्र तुम्ही जिथं काही ठेवलं असेल ते छायाचित्र तुम्ही इथून सिलेक्ट करून घ्यायचे आहे. तर माझ्याकडे एक छायाचित्र आहे. याच्यावर जर मी एरो नेला तर हे 25 KB पर्यंत दाखवत आहे. म्हणजे हे छायाचित्र खूपच मोठे आहे आणि हे 413 ते 531 पिक्सेल्स आहे, म्हणजे थोडं जास्त आहे. आपल्याला 160 ते 212 पर्यंत पिक्सेल्स पाहिजे. तर याला एडिट करण्यासाठी याच्यावर क्लिक करत आहे मी आणि त्याच्यानंतर ओपन विथमध्ये जाऊन मी पेंटिंगचा ऑप्शन निवडत आहे. अशा प्रकारे तुम्ही पेंटिंगमध्ये हे अशा प्रकारे छायाचित्र ओपन करायचे आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथं रिसाइज या बटनावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथं पिक्सेल्स या बटनावर क्लिक करायचं आहे. इथं तुम्ही रुंदी बघू शकता. रुंदी आपल्याला किती पाहिजे होती, तर इथं रुंदी आपल्याला 160 पिक्सल पाहिजे आहे आणि उंची 200 ते 212 पिक्सेल्स पाहिजे आहे. ठीक आहे. तर आपल्याला 160 यामध्ये रुंदी निवडायची आहे आणि उंची 212 पिक्सेल्स निवडायची आहे. तर मी इथं रुंदी यामुळे मी इथं 160 रुंदी टाकतो आणि त्याच्यानंतर इथं टिक मार्क करून इथं 212 लांबी टाकतो आणि त्याच्यानंतर ओकेवर क्लिक करतो आणि त्याच्यानंतर Ctrl+S दाबून याला सेव्ह करायचे आहे. तुम्ही इथं जाऊन पण याला सेव्ह बटनावर क्लिक करून पण सेव्ह करू शकता. त्याच्यानंतर हा विंडो मी क्लोज करतो. त्याच्यानंतर इथे येऊन हे एकदा रिफ्रेश करतो. रिफ्रेश केल्यानंतर मी एकदा याची साईज चेक करतो. तर साईटची साईज याची 11.6 KB झालेली आहे. म्हणजे आता ही इमेज माझ्यासाठी कम्फर्टेबल आहे टाकण्यासाठी. तर मी याच्यावर क्लिक करून ओपनवर क्लिक करतो आणि अपलोडवर क्लिक करतो.
तरी पण ही इमेज घेत नाही, तर आपण याच्यामध्ये थोडीशी एडिटेशन अजून करून बघूत. जसे की आता थोडाफार याच्यात एरर असू शकतात, त्याच्यामुळे मी याची पुन्हा एकदा रिसाईज करतो याला. आणि यावेळेस मी या फोटोची जी काही उंची आहे ती थोडी कमी करून बघतो, म्हणजे आपल्याला कळेल ना मॅनेज होण्यासाठी. तर मी या फोटोची उंची थोडीशी 212 करतो, नाही 200 करतो. 212 आपण पहिल्यांदा ट्राय केलं तर पण घेणा गेले, तर 200 करून त्याच्यानंतर ओके करून मी सेव्हवर क्लिक करतो. त्याच्यानंतर ही विंडोज क्लोज करतो आणि रिफ्रेश करून ही फोटो पुन्हा निवडून ओकेवर क्लिक करतो. त्याच्यानंतर अपलोड बटनावर क्लिक करतो. तर आपण पाहू शकता की ही फोटो आता सिलेक्ट झालेली आहे. तर हे एकदा अशा प्रकारे आपण कमी जास्त करून फोटो निवडू शकता. या फोटोला एकदा राईट मॅनेज करून घ्यायचा आहे, कमी साईज रिसाईज करून. त्याच्यानंतर क्रॉपवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमची इथं फोटो आलेली असेल. त्याच्यानंतर सेव्ह क्रॉप फोटोवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमची इथं फोटो अपलोड होईल. त्याच्यानंतर तुम्हाला इथं स्वाक्षरी तुमची म्हणजे सही अपलोड करायची आहे, तर स्वाक्षरी अपलोड करावर तुम्हाला इथं क्लिक करायचं. स्वाक्षरी अपलोड करण्यासाठी इथं ते इंस्ट्रक्शन दिले आहेत, ते 5 KB ते 20 KB स्वाक्षरी असणे गरजेचे आहे. आणि स्वाक्षरीची रुंदी ही 256 पिक्सेल्स आणि उंची ही 64 पिक्सेल असणे गरजेचे आहे. तर मी इथं चूज फाईलवर क्लिक करतो. त्याच्यानंतर आपल्याकडे ते स्वाक्षरी आहे, याची उंची आपल्याला रुंदी आपल्याला 256 ठेवायची आहे आणि उंची ही 64 ठेवायची आहे. तर मी इथं याला एडिट करण्यासाठी पेंटमध्ये जातो. तुम्ही दुसरे पण ऑप्शन वापरू शकता जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर. तर आपल्याला रुंदी किती ठेवायची आहे? 256. 256च ना? हां, 256 रुंदी आणि 64 उंची. त्याच्यानंतर मी इथं ओके करतो आणि त्याच्यानंतर कंट्रोल सेव्हवर क्लिक करतो आणि बॅक येतो. त्याच्यानंतर याला ओपनवर क्लिक करून अपलोडवर क्लिक करू. अशा प्रकारे ही सही तुमची येऊन जाईल. त्याच्यानंतर तुम्ही इथं सेव्ड क्रॉप्ड सिग्नेचरवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमची इथं फोटो आणि सही अपलोड करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही आता फोटो बी अपलोड झाली आहे, सही पण आपली अपलोड झाली आहे. त्याच्यानंतर आपली लास्ट स्टेप आहे शुल्क भरणा, म्हणजे आपल्याला आता पेमेंट करायची आहे 350 रुपये. ठीक आहे. पेमेंट करण्यासाठी इथं आपल्याला पे नाव या बटनावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं पुढे जा याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे शुल्क भरणा ओपन होईल. त्याच्यानंतर इथं ऑनलाईन भरणावर क्लिक करायचं आहे आणि खाली दिलेला जो काही कॅप्चा कोड आहे तो कॅप्चा कोड जास्तचा इथं टाकायचा आहे. अशा प्रकारे कॅप्चा कोड टाकून इथं सबमिटवर क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं IMPS वर क्लिक करायचं आहे. याच्यानंतर तुम्हाला इथं पे जिओ फी इंडिया याच्यावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे ओपन झाल्यानंतर इथं प्रोसीड फॉर पेमेंटवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमच्यासमोर डॅशबोर्ड ओपन होईल. याच्यानंतर तुम्हाला इथं QR वर क्लिक करायचं आहे, नाहीतर तुम्ही UPI मार्फत पण पेमेंट करू शकता. ठीक आहे. इथं शो QR वर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमच्यासमोर हा QR कोड ओपन झाला आहे. तर तुमच्या फोनमध्ये फोनपे, पेटीएम, गुगल पे जे काही असेल त्याच्याद्वारे हा QR कोड स्कॅन करायचा आहे आणि त्याच्यातून पेमेंट पूर्ण करायचे आहे. तर अशा प्रकारे युअर पेमेंट इज प्रोसेस्ड मेसेज येईल. काही वेळ या पेजवर तुम्हाला थांबायचं आहे. अशा प्रकारे तुमचं ट्रान्झॅक्शन फेल होऊ शकते, तर घाबरायचं नाही. तर तुम्ही इथं पुन्हा जाऊन पण पेमेंट करू शकता. याच्यासाठी मुख्य पृष्ठावर पुन्हा यायचं आहे आणि खाली पे नाववर क्लिक करायचं आहे आणि पुन्हा तीच प्रोसेस करायची आहे. ही चूक मी तुम्हाला कन्फ्युजन दूर म्हणजे होऊन जावं याच्यासाठी ठेवली आहे. त्याच्यामुळे हा
ही प्रोसेस मी पुन्हा इथं करत आहे. म्हणजे इथं ह्याच्यावर जाऊन त्याच्यानंतर पे गव्हर्नमेंट इंडिया, त्याच्यानंतर प्रोसीड पेमेंटवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर QR शो QR क्लिक करायचं आहे आणि इथं स्कॅन QR करून पेमेंट पूर्ण करायचे आहे. अशा प्रकारे तुमच्यासोबत युअर रिक्वेस्ट इज प्रोसेस्ड मेसेज येईल. तर काही वेळ पेमेंट म्हणजे तुमच्या पेजला रिफ्रेश न करता असंच थांबायचं आहे, म्हणजे तुमचं पेज रिडायरेक्ट होईल. तर व्हिडिओमध्ये कटआउट न घेता मी डायरेक्ट व्हिडिओ तुमच्यासमोर जसा तसा टाकत आहे. तर अशा प्रकारे तुमच्या समोर थँक्स सबमिटेड महाराष्ट्र पोलीस रिक्वायरमेंट ॲप्लिकेशन फॉर्म अशा प्रकारे तुमच्यासमोर येईल. तर याची तुम्हाला प्रिंट घ्यायची आहे आणि याची प्रिंट तुम्हाला सेव्ह करून घ्यायची आहे तुमच्या लॅपटॉपमध्ये. अशा प्रकारे आपला अर्ज सबमिट झाला आहे. तर इथं आपण फुल ॲप्लिकेशनची प्रिंट घेण्यासाठी इथं मुख्य पृष्ठावर यायचं आहे सर्वप्रथम आणि त्याच्यानंतर इथं प्रिंट ॲप्लिकेशन इथं देत असेल तर इथं प्रिंटवर क्लिक करायचं आहे आणि आपल्या पूर्ण ॲप्लिकेशनची प्रिंट घेण्यासाठी इथं पुढे जावर क्लिक करून हे ॲप्लिकेशन आहे याचा फॉर्म आपण आता प्रिंट फॉर्मवर क्लिक करून अशा प्रकारे प्रिंट करू शकता. तर अशा प्रकारे आपली ही पूर्णपणे प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. जर तुम्हाला हा फॉर्म रद्द करायचा असेल तर तुम्ही इथं रद्द पण करू शकता. अशा प्रकारे पोलीस भरतीचा फॉर्म आपल्याला भरू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.